नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत. तुमच्यापैकी किती जणांनी विपश्यना ट्राय केलं आहे? म्हणजे माझी खूप इच्छा होती आणि आहेही, पण अजून तरी तो योग आलेला नाही आहे. विपश्यना म्हणजे जिथं आपण 10-15 दिवस सगळ्या या गोष्टींपासून, मोबाईल, सगळ्या टी व्ही या सगळ्या गोष्टींपासून लांब अशा एका ठिकाणी राहतो आणि जिथं कुणाशी संवाद न मौन व्रत घेऊन आपण अशा लोकांसोबत राहतो ज्यांना आपण कधीही भेटलो नाही आहेत आणि तिथं फक्त आणि फक्त 10 दिवस मौन आणि आपण फक्त तिथं फक्त म्हणजे ध्यान साधना केली जाते दिवसभर. कदाचित आपण जगाशी मौन धरतो पण स्वतःशी संवाद करतो. हो, तेव्हाच कदाचित ते साध्य होत असावं. तर विपश्यना हा खूप मोठा विषय आणि खूप जणांबद्दल ऐकले की लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झालेले आहेत त्यानंतर. तर अशी विपश्यना कवितेतून तर साधली आहे संदीप खरे यांनी. त्यांच्या मी एन माझा आवाज या कविता संग्रहातली कविता आहे विपश्यना माझी. बाहेर जरी कल्लोळ संत्रस्त दिशा जरी दाही. बाहेर जरी कल्लोळ संत्रस्त दिशा जरी दाही, पण नीरव शांतता इथलीही माझ्यासाठी नाही. हलकेच धुक्यातून इथल्या फिरतात मुक्याने प्रेते. हलकेच धुक्यातून इथल्या फिरतात मुक्याने प्रेते. भयदाट अंतरी माझ्या मज परके परके वाटे. स्वर वाणी रसना नाही दृष्टीवरती निर्बंध. स्वर वाणी रसना नाही दृष्टीवरती निर्बंध. संन्यास अवेळी घेती हसते खेळते छंद. पण इतक्या वर्षांचे का कधी तुटती बळकट धागे. पण इतक्या वर्षांचे का कधी तुटती बळकट धागे. जड आहे काडी ज्याला तो झाड उचलण्या लागे. मस ठाऊक असूनी सारे मी शोधत आलो काही. मस ठाऊक असूनी सारे मी शोधत आलो काही. गमते या हाती आता जे होते तेही नाही. बघ ओल्या कातरवेळी सत्याची घागर कल्ली. बघ ओल्या कातरवेळी सत्याची घागर कल्ली. ज्या अपुरे अपुरे म्हटले त्याचीही किंमत कळली. हो असेल या वाटेच्या अंतास दिवा झगमगता. हो असेल या वाटेच्या अंतास दिवा झगमगता. खिळवून ठेवती मजला पण मग मार्गी हिरव्या वाटा. ही दृष्टी झाकून सृष्टी पुसण्याची हिंमत नाही. ही दृष्टी झाकून सृष्टी पुसण्याची हिंमत नाही. बाहेर टाकूनी खेळ मज आत जाववत नाही. मस ठाऊक आहे मी हे उपराटे बोलत आहे. मस ठाऊक आहे मी हे उपराटे बोलत आहे. वा शरणागतीला माझ्या शब्दांनी मखरीत आहे. पण जाणवतो ते वदलो कुणी काय करावे त्याला. पण जाणवते ते वदलो कुणी काय करावे त्याला. वा हेच खरे की माझा भरला ना पुरेसा प्याला. वा हेच खरे की माझा भरला ना पुरेसा प्याला. वा, केवढी सुंदर कविता आहे. तर सौमित्रांनी त्यांच्या बाऊल या कविता संग्रहामध्ये एक कविता लिहिली आहे विपश्यना आणि यादव खैरनार. विपश्यना आणि त्यांच्या मित्रावरती आहे ही कविता. थवेच्या थवे उडत जावे पाखरांचे. थवेच्या थवे उडत जावेत पाखरांचे. तशी गळून पडतायत पानं झुंडीनं. पाखरं आभाळ गाठतात पानं जमीन. पाखरं आभाळ गाठतात पानं जमीन. पाखरांचे थवे आभाळात मिसळून दूर दिसेनासे होत असतानाच झाडाखाली पडलेला पाचोळा झाडून काढतो माळी. पाखरांचे थवे आभाळात मिसळून दूर दिसेनासे होत असताना झाडाखाली पडलेला पाचोळा झाडून काढतो माळी. जाळतो झाडाच्या बुंद्याशीच तेव्हा. जाळतो झाडाच्या बुंद्याशीच तेव्हा. अख्खं झाडच वरपर्यंत होत जातं दूर दूर. त्या उभेत शहारतात झाडावरली नवी हिरवी पाने. त्या उभेत शहारतात झाडावरली नवीन हिरवी पाने. आपणही असेच
झाडातून दूर होऊन पक्ष्यांसारखे दिसेनासे होणार आभाळात. आपणही असे झाडातून दूर होऊन पक्ष्यांसारखे दिसेनासे होणार आभाळात. ही जाणीव पहाटेच्या गारठ्यात झाडासोबत मलाही करते प्रबुद्ध. या शिशिरात या रेस्ट हाऊसवर गळून पडणारी पानं, दूर झालेलं झाड पाहताना, गळून पडणारी पानं, दूर झालेले झाड पाहताना वाफ होऊन आधीच उडून गेलेला माझा मित्र, वाफ होऊन आधीच उडून गेलेला माझा मित्र जणू विपश्यनेच्या फांदीवरून मला सांगतो, घाबरू नकोस, घाबरू नकोस, बोलता बोलता गप्प होत आपल्याला अगदी सहज प्रवेशता येतं. घाबरू नकोस, बोलता बोलता गप्प होत आपल्याला अगदी सहज प्रवेशता येतं एका प्रदीर्घ आर्यमौनात, एका प्रदीर्घ आर्यमौनात. थवेच्या थवे उडत जावे पाखरांचे. वा. मृत्यू आणि खूप वेगळ्या प्रकारे त्यांनी कम्पेअर केलं आहे विपश्यनेला आणि त्या विपश्यनेलाही आणि आपल्या मृत्यूला. आपले मित्र कसे आपल्याला सोडून जातात आणि आपणही त्यांच्याप्रमाणे जाऊ, असं झाडाच्या पानांना जसं वाटतं तसं आपल्यालाही वाटतं. तर तुम्ही विपश्यना कधी त्याचा अनुभव घेतला आहे का? कुठल्या सेंटरमध्ये घेतला असेल? तुमचा एकंदरीत काय अनुभव होता, की कसं वाटलं तुम्हाला विपश्यना करून? किंवा तुमच्या आयडिया काय आहेत विपश्यनेबद्दल? त्याची गरज आहे का नाही? तर याच्याबद्दल तुमचे विचार ऐकायला, त्याच्यावरती चर्चा करायला आम्हाला नक्की आवडेल आमच्या वेस्तेरी फुलेच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून. पुढच्या भागात लवकरच भेटू. धन्यवाद. धन्यवाद.